नमस्कार. जनता सुपरस्टार पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो प्रत्येक घराशी निगडीत आहे. लहान मुलांचं मानसिक आरोग्य आणि भावनिक विकास. आज आपल्याशी गप्पा मारायला एक अनुभवी चाइल्ड काउन्सिलर आली आहे. 2011 पासनं ती ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि पुण्यातल्या बऱ्याच रेप्युटेड स्कूल्सबरोबर तिने काम केलंय, जसं की बिशप्स किंवा भारतीय विद्याभवन आणि गेले 11 वर्ष श्री श्री रविशंकर बाल मंदिर ह्यांच्याशी ती असोसिएटेड आहे. सो लेट्स वेलकम चाइल्ड काउन्सिलर प्रियंका ताम्हणकर. सर्वप्रथम खूप-खूप धन्यवाद प्रियांका तुला. तू जनता सुपरस्टार पॉडकास्टमध्ये आलीस आणि ते सुद्धा शॉर्ट नोटीसवरती. थँक यू अजय. आपण थेट प्रश्नाला सुरुवात करू आज. माझा पहिला जो प्रश्न आहे, तो आहे चाइल्ड सायकॉलॉजी म्हणजे नक्की काय? ओके. अ, प्रत्येक मूल जेव्हा जन्माला येतं आणि त्याच्यानंतर त्याची जशी वाढ होते, सो त्याच्यात ठराविक काही टप्पे असतात. त्याचे काही स्टँडर्ड युनिट्स आहेत आणि ते तसे-तसे पार होतायत की नाही, हे आपल्याला बघायला लागतं. आता प्रत्येकाचे स्टँडर्ड ह्याच्यात पार होत नाहीत. मग ते का होत नाहीयेत किंवा त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ह्या सगळ्याचा अभ्यास जो आहे, दॅट इज चाइल्ड सायकॉलॉजी. आणि ते जाणून घेण्यासाठी किंवा आपल्या मुलामध्ये आता प्रत्येक पालकाला तर हे वाटतंच कायम, की आपलं मूल हे नॉर्मलीच वाढावं, नॉर्मल डेव्हलपमेंटच व्हावी त्याची. तर ती जर होत नसेल, तर त्याच्यात आपण काय चेंजेस करू शकतो किंवा ते नॉर्मल करण्यासाठी आपण काय करू शकतो? हे सगळं जाणून घ्यायला ह्याच्यावर सोल्युशन्स काढायला म्हणून एखाद्या चाइल्ड सायकॉलॉजिस्टची गरज असते. ओके. आता मला तू सांग, मुलांच्या मानसिक विकासाचे वेगवेगळे टप्पे कोणते असतात? आता मानसिक विकास हा म्हणजे स्पेसिफिकली फक्त इमोशनल डेव्हलपमेंटचे असे टप्पे असतात असं नाही. इट इज ऑल रिलेटेड टू द फिजिकल डेव्हलपमेंट ऑल्सो. आता आपण जसं म्हणतो, की एखादं मूल साधारण 3 ते 4 महिन्याचं झाल्यावर मान धरायला लागतं. साधारण 8-9 महिन्याचं झाल्यावर पालथं पडायला लागतं. आई-वडिलांचे आवाज तो ओळखू शकतो. स्वतःचं नाव त्याला कळायला लागतं. सो हे सगळे एकत्र म्हणजे फिजिकल अँड इमोशनल डेव्हलपमेंट ऑफ एनी चाइल्ड ऑल हॅपन्स टुगेदर. असं कधीच होत नाही, की एखादा एकदम इमोशनली जास्त डेव्हलप झालाय किंवा मेंटली जास्त डेव्हलप झालाय. फार रेअरली ऑब्व्हियसली देअर आर केसेस, की जिथे फिजिकल ग्रोथला इश्यूज येतात किंवा हं. असे बाकी काही प्रश्न असतात. पण नॉर्मल ह्याच्यात जर बघायला गेलं, तर साधारण 2 ते 2.5 वर्षापर्यंत मुलांना इमोशन्स समजायला लागतात. हो. अच्छा. मुलं जशी-जशी शाळेत जायला लागतात, 3-3.5 वर्षांची झाल्यावर, सगळ्यात महत्वाचं इमोशन जे बाहेर येतं दॅट इज इगो. येस. कुठल्याही लहान मुलांमध्ये जर आपण बघितलं, की हे माझं आहे, एखादी वस्तू माझी आहे, ती दुसरं कोणी जर घेत असेल, तर आपला इगो हर्ट होतो. करेक्ट. मुलांचा इगो हर्ट होतो तिथे. सो हे एक खूप कॉमन इमोशन आहे, की जे खूप पटकन, खूप लहानपणी डेव्हलप होतं. त्याचबरोबर जशी-जशी मुलं मोठी होतात, तसं अ, राग येणं, जेलस वाटणं, हं. हॅपीनेस इट्स ऑल्वेज देअर. साधं आपण मुलांना जरी नुसती मिठी मारली, तरी हॅपीनेस इज द फर्स्ट इमोशन दॅट कम्स आउट. पण त्याच्याच बरोबर ही इमोशन्स सुद्धा आहेत, की जे तयार होत असतात. आता कसं आहे, की पालकांनी, टीचर्सनी ह्या इमोशन्सना लेबल करणं, हं. हे सुद्धा तेवढंच इम्पोर्टंट आहे. कारण नाहीतर मुलांना कळत नाही, की मला काय वाटतंय? 6 वर्षाचं एखादं मूल जेव्हा दुसरं कोणीतरी त्याची वस्तू घेतंय, तर मला राग येतोय त्याचा. पण त्याला राग हा शब्दच जर माहिती नसेल किंवा त्याला जर कळत नसेल, की मला हे काय होतंय, तर तो त्याच्यावर काम करू शकणार नाहीये. सो इट इज ऑल्वेज व्हेरी इम्पोर्टंट टू लेबल व्हॉट द चाइल्ड इज फीलिंग. That is the only way the child is going to overcome those emotions. The child is going to able to understand those emotions. ओके. ग्रेट. अच्छा. सो ह्या सगळ्या माइलस्टोन्समध्ये तुझं असं म्हणणं आहे, की पॅरेंट्स आणि टीचर्स दे अल्सो प्ले अ व्हेरी इम्पोर्टंट रोल. कारण मुलांना त्यांचं फिगर आउट करणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. पण ते करेक्ट वेनी चॅनलाइज होण्यासाठी म्हणून पॅरेंट्स आणि टीचर्सच्या सपोर्टची गरज आहे, राइट?
ॲब्सोल्युटली. हो. ह्याच्या सगळ्यामध्ये पेरेंट्सचा रोल, टीचर्सचा रोल हा खूप खूप महत्वाचा आहे. मुलांना आपण जन्माला घातलंय. इट इज आवर म्हणजे दे आर नॉट हिअर बाय चॉईस. येस. इट इज आवर चॉईस. करेक्ट. त्याच्यामुळे फक्त त्यांच्या मटेरियलिस्टिक नीड्स पूर्ण करणं आणि मग सोडून देणं, असं नाही चालणार. त्यांच्या इमोशनल नीड्स, त्यांच्या बाकी फिजिकल नीड्स हे सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहेत. आजकाल करिअर आणि फायनान्शियली सुद्धा गरज पडते. हं. इट इज नेसेसरी फॉर बोथ द पेरेंट्स टू बी वर्किंग. येस. पण मग जेव्हा आपल्या जवळ एक लहान बाळ आहे, जे आता शाळेत जायला लागलंय किंवा ज्याची आता ग्रोथ होतीये, ज्याची आता इमोशनल, मेंटल, फिजिकल डेव्हलपमेंट होतीये, तेव्हा त्याला आपली तेवढीच गरज आहे. मग तो वेळ आपण देऊ शकतोय की नाही हं. आणि तो कसा द्यावा, हे सगळं सुद्धा पेरेंट्सनी समजून घेणं आणि ते अंमलात आणणं. इट इज ऑल व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. येस. सो पॅरेंटिंग हे सुद्धा एक टफ गोष्ट होत चाललेली आहे डे म्हणजे बाय मला डे. तर वाटतं हे टीमवर्क आहे. एक्झॅक्टली. नक्कीच, नक्कीच. ज्यांच्याकडे आजी-आजोबा असतील, इट बिकम्स स्लाइटली ईझियर. जेव्हा बोथ द पेरेंट्स आर वर्किंग, मग जरा मुलाला थोडंसं काहीतरी हे मिळतं आजी-आजोबांचं, येस. अडल्ट्सचं हं. कंपेनियनशिप मिळते. पण जेव्हा तसं त्याच्यात एक देअर आर प्रोज अँड कॉन्स ऑफ हॅव्हिंग अ जॉइंट फॅमिली. येस. आजी-आजोबा जिथे आहेत, भरपूर लाड होतात. आणि मग आई-बाबा जर काही सांगत असतील, तर मूल ते नाही ऐकत बऱ्याचदा. हं. बिकॉज ही हॅज अ सेफ कॉर्नर ना, की आजीनी सांगितलंय, आजी नाही म्हटली किंवा म्हणजे आजी हो हो म्हटली म्हटली. आता. आजी म्हटली, "तू आता खेळायला जा, तू अभ्यास नाही केलास तरी चालेल." सो असं दोन्हीकडे होतं. तर इट इज इम्पॉर्टंट टू कीप दॅट बॅलन्स. बॅलन्स. येस. पालकांनी मुलांच्या कुठल्या वर्तनामधले बदल हे थोडेसे गांभीर्याने घेतले पाहिजेत. ओके. आता जर अगदी लहानपणापासूनचं आपण बघायला गेलो, तर साधारण 1 ते 1.25 वर्षाची मुलं चालायला शिकतात. हं. त्या एजमध्ये. आता दीज आर नॉट फिक्स्ड माइलस्टोन्स. हे अंदाजाने लावलेले माइलस्टोन्स आहेत, की 1 ते 1.25 वर्ष, 12 ते 15 महिन्यापर्यंतची मुलं चालायला शिकतात. कधी-कधी ते पुढे-मागे होतं. आता आपण जसं म्हणतो, की काही म्हणजे मुली स्पेशली जास्त फास्ट पटकन असतात. हां, बोलणं जास्त लवकर शिकतात मुली, चालायला, पळायला जास्त लवकर करतात ॲज कंपेअर्ड टू बॉयज. येस. सो आता एक मुलगा, एक मुलगी असे असतील आणि ती मुलगी जर 1 वर्षाची झाल्यावरच चालायला लागलीये आणि मुलगा झाला आता 1.5 वर्षाचा झाला, अजून चालत नाहीये, तर कधी-कधी इट इज ओके. पण ह्याच्यात हे पण लक्ष देणं गरजेचं आहे, की त्याची बाकी डेव्हलपमेंट होतीये ना, मग पायात शक्ती आहे की नाही, इथपासून बघणं हं. गरजेचं आहे. आता त्याच्यात जर डिलेज होत असतील, आता 2-2.5 वर्षाचं झालंय मूल, अजून चालत नाहीये किंवा 1-1.5 वर्षाची मुलं बडबड करायला लागलेली असतात. एक मोजके 5-10 शब्द का होईना, पण ते बोलत असतात. अजून वाक्य पूर्ण येत नाहीत त्यांना. पण "पाणी दे." हं. 2 वर्षाचं मूल "पाणी करेक्ट. दे" एवढं तर नक्कीच सांगू शकतं. तर ते पण जर होत नसेल किंवा ते सुद्धा शब्द अजून त्याची तेवढी शब्दसंपत्ती वाढली नसेल, तर दीज आर पॉइंट्स दॅट पेरेंट्स नीड टू कन्सिडर, की मग हे का होत नाहीये? हं. आजकालच्या पेरेंटिंगमध्ये असं मी खूप केसेस बघितल्यात किंवा असं खूप जाणवलंय, की देअर इज व्हेरी लिटल कम्युनिकेशन हॅपनिंग बिटवीन द चाइल्ड अँड द पेरेंट्स. येस. बिकॉज बोथ द पेरेंट्स आर सो बिझी. आता मुलांना जर डे-केअरला घातलंय किंवा जरी घरी ठेवलंय, समजा कोणी मावशी ठेवल्यात मुलांबरोबर त्यांना सांभाळायला किंवा काय. मुलांबरोबर बोलणं हे खूप कमी झालंय आजकाल. त्यांना गोष्टी सांगणं, त्यांच्याबरोबर गाणी म्हणणं, ह्याच्यातूनच त्यांची व्होकॅब्युलरी वाढणार आहे आणि ज्याच्यानी ते बोलायला शिकणार आहेत. किड्स आर ऑल्वेज गोइंग टू इमिटेट अस. येस. सो आपण जे बोलतो, आपण जे करतो, तेच ते कॉपी करणार आहेत. पण त्यांच्या समोर जर आपण काही करतच नसू ह्या गोष्टी, तर ते शिकणार कुठून शेवटी? सो
व्होकॅब्युलरी बिल्डिंग हे जर म्हणजे बोलणं बेसिकली मुलांचं हं, जर हं. साधारण 1.5 ते 2.5 वर्षाला झालेलं नसेल तर इट इज अ कॉज ऑफ कन्सर्न. त्याच्यानंतर जर आय कॉन्टॅक्ट देणं. आपण एकमेकांशी बोलताना हो. समोरासमोर बघून बोलतो. हं. पण काही मुलं अशी असतात की जे नाही आय कॉन्टॅक्ट देत नाहीत हो. किंवा जे पूर्णपणे स्वतःच्याच धुंदीत असतात. हं. सो स्वमग्नता विच इज अ ऑटिझम ज्याला आपण म्हणतो की ते साधारण 2-2.5 वर्षाला कळून येतं की असं घडत असेल. पण हे पण पेरेंट्सनी बघणं खूप गरजेचं आहे की असे काही सिम्प्टम्स दिसतायत का? अनदर थिंग खाण्यापिण्यावर जेव्हा लक्ष दिलं जातं मुलांच्या, शुगर इनटेक किती आहे? त्यांचा खूप हाय एनर्जी आहे. वेळेवर झोपत नाहीये, लवकर उठत नाहीये. सो या सगळ्या गोष्टी लहान वयात जर बघितल्या गेल्या, जर हं. चेक झाल्या, तर आणि जाणवलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यावर लगेच काम करता येतं. जर ते डिटेक्टच नाही झालं किंवा जर ते इग्नोर केलं गेलं, की ठीक आहे, होईल. 2.5च तर वर्षाचा आहे, नाही बोलत आहे, इट्स ओके. ते इट्स ओके करत हं. कुठल्या लेव्हलला जाऊन थांबेल हे आपण नाही सांगू शकत. सो दीज आर सर्टन पॉइंट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट की पेरेंट्सनी हे बघितलेच पाहिजेत. हं. फिजिकल डेव्हलपमेंट, इमोशनल डेव्हलपमेंट. थोडी मोठी मुलं जर आपण म्हटलो, तर मे बी एक 8-10 वर्षांची मुलं अचानक शांत झाली आहेत. येस. शाळेत काही घडलंय का? हं. कोणी काही त्यांना बोलतंय का? किंवा कोणी त्यांना एकटं पाडतंय का? तर हे अगेन इट ऑल कम्स बॅक टू कम्युनिकेशन. तुमचं मुलांबरोबर किती बोलणं आहे तुमचं, तुम्ही किती कम्फर्टेबली तुमच्या मुलांशी बोलू शकता, किती ओपनली तुमच्या मुलांशी बोलू शकता. इट ऑल बॉइल्स डाउन टू दॅट. ट्रू म्हणजे दॅट. संवाद हा उच्चस्थानी आहे. अगदी, अगदी. येस. सो आता आपण म्हणालो, की मुलांचं वागणुकीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यांचे बिहेवियर्स कसे चेंज होतात जातायत ह्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. सो अजून एक असा बिहेवियर आहे, की मुलं अचानक खूप चिडचिड करायला लागतात हं. किंवा हट्टीपणा करायला लागतात. हं. मग इन दॅट केस, की पेरेंट्सनी ह्या सगळ्याशी कशा पद्धतीने डील केलं पाहिजे? ओके. मुलांचा हट्टीपणा, मुलांचा चिडचिडेपणा, लाइक आय सेड दे आर कॉपिंग अस. हां. लहान असल्यापासून ते जे बघतायत, त्यांच्या समोर जे घडतंय, तेच ते रिॲक्ट करणार आहेत. आणि मगाशी मी म्हणलं तसं, की आपण मुलांना काय प्रोव्हाईड करू शकतोय, हं. ह्याच्यावर सुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात ना. म्हणजे आपण वेळ किती देतो. हं. ह्या एजमध्ये मुलांना ह्या एज म्हणजे इनफॅक्ट अगदी अडल्ट होईपर्यंत सुद्धा 18 वर्षाचं होईपर्यंत सुद्धा मुलांना पालकांकडून वेळ मिळणं इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही दिवसातला अर्धा तास काढा बास. तेवढा जरी काढलात तरी पण दॅट हॅज टू बी क्वालिटी क्वालिटी. टाईम. फोन बाजूला ठेवून ते मूल काय तुमच्याशी बोलतंय ह्याच्याकडे पूर्णपणे फोकस देऊन ऐकणं. मी मध्ये असं एक थिअरी वाचली. इट इज कॉल्ड द 5 मिनिट रूल. हं. तो काय आहे, की लहान मुलं जेव्हा सकाळी उठतात, जेव्हा शाळेतून येतात आणि रात्री झोपायच्या आधी, ह्या 3 वेळांमध्ये 5 मिनिटं पालकांनी मुलांना द्यायची आहेत. हं. की ते जेव्हा सकाळी उठतंय, बाकी काहीही बोलायचं नाही. आपल्याला जी घाई-घाई झालेली असते, उठ शाळेची वेळ झालीये, आता आवरायचंय. आपल्याला पुढे दिसत असतं, की ऑफिसला जायचंय, हे करायचंय, ते करायचंय. दोज 5 मिनिट्स ऑफ अर्ली मॉर्निंग आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द चाइल्ड. धरून बसा त्याला. बोलू नका हवं तर काही करू नका. पण ती 5 मिनिटं ही मुलासाठी खूप गरजेची असतात. शाळेतून आल्यावर फक्त बॅग बाजूला ठेवलीये, आवरून बसलोय. त्याला खूप काही सांगायचं असेल, खूप बडबड करायची असेल, तेवढी 5-10 मिनिटं का होईना, यू हॅव टू मेक शुअर यू आर अवेलेबल टू द चाइल्ड. हं. कारण इतक्या गोष्टी घडलेल्या असतात त्या अख्ख्या दिवसात, की ज्या त्याला कुठेतरी बाहेर काढायच्या असतात. आणि करेक्ट. यू ॲज पेरेंट्स आर द सेफ प्लेस फॉर द चाइल्ड.
येस. त्याच्यामुळे ती 5-7 मिनिटं आणि रात्री झोपायच्या आधीची 5-7 मिनिटं. आज काय झालं दिवसभरात? आर यू फीलिंग ओके? काही घडलं का, की जे तुला मला सांगायचंय, की जे तू मला दिवसभरात नाही सांगू शकलास? हं. सो ही 5 मिनिटं आहेत, की जिथे तू मन मोकळेपणाने तुला जे वाटतंय, जे काय तुझ्या मनात चालू आहे, दॅट यू कॅन टॉक अबाउट. सो हा जो 5 मिनिट रूल आहे, हा मी स्वतः आता माझ्या मुलीबरोबर अप्लाय करायला सुरुवात केली आहे. रात्रीचं अजून आमचं होत नाही बिकॉज दमून ती झोपून जाते. करेक्ट. पण सकाळची आणि शाळेतून आल्यानंतरचा जो वेळ आहे, वी आर स्ट्रिक्टली फॉलोइंग दॅट आणि जाणवतं, की ते बोलणं जे बाहेर यायचं असतं, करेक्ट. ते खूप येतं. सो 5 मिनिटं जर दिली तर यू कॅन क्रिएट दॅट बॉन्ड आणि एक सेफ स्पेस जी तू म्हणालीस, ती आपल्या मुलांबरोबर तयार होणं खूप गरजेचं आहे. आणि यू जस्ट नीड टू इन्व्हेस्ट 5 मिनिट्स फॉर दॅट. सो सगळ्या पेरेंट्सनी नक्की इट इज गोइंग टू बी अ गोल्डन रूल फॉर एव्हरीवन. येस. डिसिप्लिन आणि लाड ह्याच्यामध्ये साधारण संतुलन कसं राखायला पाहिजे पालकांनी आणि पालकांकडनं यामध्ये मुख्य चुका कुठल्या होतात? ओके. दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. मगाशी म्हटलं तसं लाड हे आजी-आजोबांकडून खूप केले जातात. तो त्यांचा हक्क आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना वाढवलंय. आता नातवंडांचे लाड ते करणारच आहेत. त्याच्यात काही प्रश्न नाही. पण ॲज पेरेंट्स काही गोष्टींमध्ये डिसिप्लिन असणं हे खूप खूप महत्वाचं आहे. सगळ्यात साधं उदाहरण, आपण आपल्या पुस्तकांना सरस्वती मानतो. ती जर खाली पडलेली असतील कुठे, चालताना, जाता येता पाय लागतोय, दिस इज नॉट डन. दिस हॅज टू बी अ ग्राउंड रूल फॉर एव्हरीवन, की बाबा पुस्तकं आहेत, उचलून ठेव, जागेवर ठेव. शाळेतून आल्यावर शूज काढून रॅकवरती गेले पाहिजेत. बॅग आपापल्या ठिकाणी गेली पाहिजे. किंवा बेसिकली एक सर्टन रुटीन जे मुलांना लावणं खूप गरजेचं असतं. ते रुटीन थोडंसं इकडे-तिकडे होणं हा भाग वेगळा. पण अजिबातच नाहीये, असं जर झालं, तर मुलांना सुद्धा ती सवय कधीच होत नाही. त्याच्यामुळे काही ठराविक गोष्टी ह्या अशा असल्याच पाहिजेत, की ज्या पालकांनी व्हेरी फर्मली दे हॅव टू बी इम्प्लिमेंटेड. आणि मग त्यावेळेस आजी-आजोबांनी मध्ये पडायचं नाही. कधीच नाही. कधी-कधी असं होतं, की न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. आता तर त्या खूप जास्त वाढत चालल्यात. तर आई ओरडतीये, तर बाबा लाड करतायत. किंवा उलटं, बाबा ओरडतायत, तर आई मुलाला जवळ घेतीये. कुठेतरी मुलाला हे जाणवतं, की माझ्यासाठी कोणीतरी एक जण आहे, जो दुसरं कोणी मला ओरडत असलं, बोलत असलं, काहीही करत असलं, तरी माझी बाजू घेणार आहे. सो वेदर आय एम राइट ऑर रॉंग डझंट मॅटर. कारण कोणीतरी आहे, की जे मला कायमच आपल्या कोपऱ्यात घेणार आहे. पण ह्याच्यानी काय होतं, तो डिसिप्लिन जो लागला पाहिजे, तो कुठेच लागत नाही. सो खूप खूप महत्वाचं आहे, की जर पेरेंट्समध्ये एक जण बोलत असेल, एक जण ओरडत असेल, तर ॲट दॅट पॉइंट दुसऱ्यांनी अजिबात मध्ये पडायचं नाही. यू ॲज पेरेंट्स, ॲज अ मदर अँड अ फादर हॅव टू शो द युनिटी, की आम्ही जे काय करतोय, आमचे जे काही डिसिजन्स आहेत, ते आम्ही एकत्र घेतलेले आहेत आणि ते तुझ्या चांगल्यासाठी घेतलेले आहेत. सो एक जण अभ्यासावरून जर ओरडत असेल आणि दुसरा जर म्हटला, की "सोड ना, उद्या करेल." मग काहीच अर्थ नाही ना त्याला, त्याचा काही उपयोग नाही. उद्या करेल असं तो उद्या पण म्हणेल, की "राहू देत ना, नंतर बघू आपण." सो असं जेव्हा होतं, तेव्हा मुलासाठी सुद्धा त्या मुलाचं इलॅस्टिक होतं. या बाजूला ताणलं जातंय, त्या बाजूला ताणलं जातंय. पण मग त्याचे स्वतःचे ओपिनियन्स असतील किंवा त्याचे स्वतःचं काही जर त्याला जर काही सांगायचं असेल, ते त्याला एक्सप्रेस करणं खूप अवघड जातं, की आई-बाबा त्यांच्यातच जर एकत्र नाहीयेत, तर मी कोणाशी बोलू किंवा मी कोणाला हे करू? ऑब्व्हियसली जी व्यक्ती जवळ घेतीये त्याला, त्याच्याबरोबर तो क्लोज असणार आहे. पण अशा सिच्युएशनमध्ये काय होतं, द अदर पेरेंट बिकम्स द विलन, की मी कधीच यांच्याशी काही बोलू शकणार नाही. बाबा जर सतत ओरडतच असतील आणि आई सतत जवळ घेत असेल, म्हणजे बाबा ओरडत असताना सुद्धा आई त्याला बाजूला घेत असेल,
तर त्या बाबांच्या ओरडण्याला पण काही अर्थ राहत नाही. सो व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट की पालकांमध्ये ती युनिटी पाहिजे. एक जण बोलतंय, दुसरं जण पाठीशी घालतंय, डज नॉट वर्क. यू आर हॅम्परिंग द चाइल्ड्स इमोशनल डेव्हलपमेंट. म्हणजे थोडक्यात असं आहे तर की पालकांचं एखाद्या विषयावरती एकमत नसेल मुलाबद्दल, म्हणजे त्याच्यासमोर असं नाही दिसलं पाहिजे की ही टीम तुटलेली आहे आई-बाबांची. ही टीमच आहे, हे जाणवलं पाहिजे. कायमच, कायमच. काही असं कधीच होत नाही, की कुठल्या कपलमध्ये भांडणं होत नाहीत, वादविवाद होत नाहीत, डिसएग्रीमेंट्स होत नाहीत. छोट्या-छोट्या गोष्टींवरून पण होतात. ॲज फार ॲज पॉसिबल डोंट डू इट इन फ्रंट ऑफ द चाइल्ड. आम्ही खूप वेळा शाळेत बघतो, मुलं शाळेत येऊन सगळं सांगतात. सगळं सांगतात. काल आई बाबांना असं बोलली, मग बाबा तिला उलटं असं बोलले. खूप स्टोरीज ऐकतो आम्ही आणि स्पेशली जेव्हा लहान मुलं असतात, तेव्हा तर हे हमखास असं होतं, की चिल्ड्रन आर व्हेरी ऑब्झर्व्हंट. मूल खेळतंय कुठेतरी आणि तुम्ही त्याच खोलीत बाजूला जाऊन जरी बोलत असलात, तरी त्याचे कान तुमच्याकडे आहेत. येस. हे कायम लक्षात ठेवायचं. कारण आपल्याला असं वाटतं, की हां, तो बिझी आहे ना, त्याला म्हणजे ही इज नॉट पेइंग अटेन्शन टू अस. असं कधीच होत नाही. तो दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला विचारणार आहे, "तुम्ही काल हे बोलला होतात ना? मग मी आता जाऊन सांगितलंय." वगैरे हे सगळं आम्ही ऐकलेलं आहे आणि खूप स्टोरीज मिळतात याच्यातून, की मुलं काय घडलेलं सांगत असतात. खूप स्टोरीज येतात. व्हेरी इंटरेस्टिंग. मजा येते ऐकायला कधी-कधी. मग कधी-कधी असं होतं, की अच्छा ह्या पेरेंट्सशी बोललं पाहिजे, की मुलांसमोर हे नका बोलू घरी. कारण ते येतंय इथपर्यंत पोहोचतंय. असं खूप होतं. बरं, तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतंय तोपर्यंत ठीक आहे. हे आजी-आजोबांकडे जाऊन जर सगळे दे आर देअर आईज एंड इयर्स, मग काही खरं नाही. ॲब्सोल्युटली. म्हणजे टीचर्स तरी ॲट लीस्ट पुढे कुठे पास ऑन नाही करणार येस. बिकॉज इट्स नॉट ऑफ देअर कन्सर्न एनीवे. पण एका घरातून दुसऱ्या घरात जेव्हा ते जातं, तेव्हा ते कुठे अजून कुठपर्यंत पोहोचेल याची काही गॅरंटी नाही. येस. सो मगाशी तू म्हणालीस, की मुलं हे पेरेंट्सना इमिटेट करत असतात. ते त्यांना फॉलो करत असतात. सो असाच एक खूप कॉमन गोष्ट आहे, की जी मुलं आय गेस पॅरेंट्सकडे बघूनच ते इमिटेट करायला लागतात, की दॅट इज आजकाल मुलांमध्ये वाढलेला स्क्रीन टाईम. सो सोशल मीडिया किंवा आपण आजकाल मुलं YouTube म्हणजे मी बघितलेलं आहे, की जेवणाचं ताट यायच्या आधी स्क्रीन समोर आलेला असतो आणि YouTubeवरती काही ना काहीतरी सुरू झालेलं असतं. त्याशिवाय मुलं बसून जेवत पण नाहीत. सो ह्या गोष्टी कशा हँडल केल्या गेल्या पाहिजेत किंवा ह्याच्यामध्ये त्यांच्या हेल्थवरती ह्याचे काय परिणाम व्हायला लागलेले आहेत? हो. हेल्थवरती सुद्धा मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ सगळ्यावरच परिणाम व्हायला लागलेत. आत्ताची जी जनरेशन आहे, आपण जेवढे लहानपणी बाहेर खेळलोय, हं. आपल्या वेळेस टीव्ही होते. असं नाहीये की आपण काही टेक्नॉलॉजिकली बॅकवर्ड जनरेशनमध्ये जन्माला आलोय. पण लिमिटेशन्स होते. आपल्या वेळी ठराविकच चॅनल्स लागायचे किंवा ठराविक वेळातच आपल्यासाठी म्हणून गोष्टी आपल्याला बघायला मिळायच्या. पण आता खूप इझिली सगळं अवेलेबल होतंय. स्पेशली लाइक यू सेड YouTube म्हणा, Google म्हणा, म्हणजे काही शोधायचं असेल, की "आई Google कर." स्वतःचा विचार करण्याची कपॅसिटी ह्याच्यामुळे मुलांची खूप कमी होत कमी. चालली आहे. तर इट रूल्सवर आलो आपण परत अगेन कम्स बॅक टू डिसिप्लिन. जेवताना स्क्रीन ऑफ. हं. काहीही झालं, कितीही लहान मूल असलं, आपण ॲज पेरेंट्स पेशन्स ठेवायला पाहिजे. त्याला वेळ लागणार आहे खायला. आपण भरवतोय किंवा खूपच लहान आहे तर आपण भरवतोय. मे बी एक 5-6 वर्षाचं मूल आहे, जो आपापल्या हाताने खातोय. लागू दे, पाऊण तास, 1 तास जो काय वेळ लागायचा आहे तो लागू दे. पण द स्क्रीन हॅज टू बी ऑफ. ओके. काय खातोय आपण? ह्याच्यातून आपल्याला काय न्यूट्रिएंट्स मिळतायत? गप्पा मारा ना, नाही कोण म्हणतंय. तुम्ही गोष्टी सांगा मुलांना. तुम्ही त्यावेळेस मुलांना विचारा, की आज काय झालं? क्लासला काय झालं? शाळेत काय झालं? हे जेवतानाचं कन्व्हर्सेशन आहे ना, हे कुठेतरी
कमी होत चाललंय बिकॉज ऑफ द स्क्रीन. त्याच्यात दुसरं एक असं पण घडत चाललंय, देअर्स अ न्यू डिसऑर्डर दॅट हॅज कम अप विच इज कॉल्ड व्हर्च्युअल ऑटिझम. हो. सो कंटिन्युअस स्क्रीन टाईममुळे मुलांच्या मेंदूवर सुद्धा परिणाम व्हायला लागलाय. सो व्हॉट इज इट रिझल्टिंग इन टू? झिरो आय कॉन्टॅक्ट. हं. कारण मुलं कंटिन्युअस स्क्रीन समोरच असतात. सो एखाद्या व्यक्तीशी कसं बोलायचं हे त्यांना कळतच नाही. मी मध्ये एक केस बघितली होती, की जिथे सेम पेरेंट्स आर वर्किंग, घरून काम करतायत, त्याच्यामुळे मुलाला कुठे डे केअरला किंवा कुठे बाहेर हे करायची तशी गरज गरज नाहीये. पण बिकॉज द पेरेंट्स आर नॉट अवेलेबल विथ द चाइल्ड, त्याला स्क्रीन दिलेला आहे. ही हं. हॅज हिज ओन टॅब किंवा लागलं तर तो टीव्ही लावतो. पण सलग 4-4, 5-5 तास तो मुलगा टीव्ही समोर आहे. त्याला मराठी तेवढं नीट येत नाही. बिकॉज तो हिंदी कार्टून्स बघतोय किंवा तो इंग्लिश कार्टून्स इंग्लिश. बघतोय. स्पीच चांगलं डेव्हलप झालंय. पण समोरच्याशी कसं बोलायचं ही कलाच नाहीये. कारण नुसतं ऐकलंय, ते रिपीट केलं जातंय. पण कॉन्व्हर्सेशन जे व्हायला पाहिजे, ते होतच नाही. त्याच्यानंतर फक्त स्क्रीन असेल तरच एका ठिकाणी बसता येणं. हं. अदरवाईज कंटिन्युअसली चंचल असणं. एका ठिकाणी स्क्रीन नाहीये समोर तर मी शांत बसूच शकत नाही. असे सिम्प्टम्स सुद्धा ह्या मुलांमध्ये दिसायला लागतात. त्यांचं लाइक आय सेड कॉन्व्हर्सेशनल स्किल्स सुद्धा खूप कमी असतात. सो दीज आर सर्टन सिम्प्टम्स दॅट हॅव कम अप बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम. आणि मग काय होतं, अशी मुलं सोशल होणार कशी? हं. जर त्यांना बोलताच येत नाही, म्हणजे कम्युनिकेशन कसं करायचं हेच माहिती नाहीये, तर शाळेत गेल्यावर समोरच्याशी काय बोलायचंय? म्हणजे साधं "अरे तू माझ्याशी खेळशील का?" हे वाक्य बोलणं सुद्धा या मुलांना अवघड जातं. सो स्क्रीन टाईम ऑफ. जेवताना तर नाहीच नाही. कंट्रोल हॅज टू बी इन द हँड्स ऑफ पेरेंट्स. आत्ताच्या ह्याच्यात असं तर म्हणताच येणार नाही, की झिरो स्क्रीन टाईम करा. हं. साहजिक आहे, आपण पण बिझी असतो. आपल्याला बाकी खूप गोष्टी असतात, की ज्यावेळेस मुलाला कुठेतरी एंगेज करणं गरजेचं असतं. पण व्हेन यू से, की मी तुला अर्धा तास टीव्ही बघायला दिलाय किंवा अर्धा तास टॅब दिलाय तुझ्या हातात, तर यू हॅव टू मेक शुअर, की तो अर्धाच तास आहे. मग माझं काम लांबलंय म्हणून मी चल अर्ध्या तासाचा पाऊण तास झालाय, पाऊण तासाचा 1 तास झालाय, असं इज नॉट गोइंग टू वर्क. कारण मग मुलाला काय दिसतंय, आईनी स्क्रीन लावून दिलाय, मग मी आता मला हवं तेवढा वेळ बघू शकतो. सो हा जो कंट्रोल आहे, तो डिसिप्लिन आपल्याला ॲज पेरेंट्स फॉलो हं. करायचा आहे. तेच. मग शेवटी कसं आहे, मुलं लहान आहेत. तो आपण जोपर्यंत काही गोष्टी स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करत नाही, तोपर्यंत ते सुद्धा कसे फॉलो करणार आहेत? त्याच्यामुळे ते खूप, खूप महत्वाचं आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे द्यायचाच आहे ना, स्क्रीन टाईम द्यायचाच आहे, तर प्रिफरेबली टीव्ही. हं. बिकॉज देन यू कॅन सी, की ते मूल काय बघतंय. येस. राइट? मोबाईल हातात असेल, स्क्रोल करतोय, यू हॅव नो आयडिया व्हॉट द चाइल्ड इज वॉचिंग. आणि त्याच्यातून आजकाल जे काही प्रकारचे रील्स येतायत किंवा ज्या काही प्रकारचे किती केसेस आत्ता येऊन गेल्या, की व्हिडिओ गेम्समधून याह! देअर हॅव बीन सुसाईड केसेस आणि किंवा मुलं पळून गेली आहेत. कुठेतरी कोणीतरी त्या गेममध्ये सांगितलं, की मला गोव्याला येऊन भेट म्हणून मूल घरातून पळून गेलंय. अशा केसेस सुद्धा मी बघितलेल्या आहेत. सो तुमचा कंट्रोल ॲज पेरेंट्स हा स्क्रीन टाईमवर असलाच पाहिजे. घरात टीव्ही आहे सगळ्यांच्या, टीव्ही ऑन करून ठेवा. तुम्ही तुमच्या कामाच्या वेळात जाता येता बघू शकता, की व्हॉट युअर चाइल्ड इज वॉचिंग. व्हिच इज नॉट गोइंग टू बी पॉसिबल इफ युअर चाइल्ड हॅज अ फोन इन हिज याह! हँड. त्याच्यामुळे फोन्स स्ट्रिक्टली बंद. असे कुठले बिहेवियरल चेंजेस आहेत, की ज्यामुळे पालकांनी मुलाला काउन्सिलरकडे नेलं पाहिजे? बरं, आपण जे काही डेव्हलपमेंटल माइलस्टोन्सबद्दल बोललो, हे सगळे मेनली पालकांना आधी माहिती पाहिजेत. थोडेफार तरी, बेसिक तरी. आणि जसं-जसं मूल शाळेत जायला लागतंय, तसे त्याच्यात कितीतरी बदल घडणार आहेत. मग ते सुद्धा जे घडतायत,
ते नॉर्मल ह्याच्यात घडतायत की नाही, नॉर्मल पॅटर्न्समध्ये घडतायत की नाही, हे पण पालकांना माहिती असलं पाहिजे. बऱ्याचदा कसं होतं, आता तर ऑलमोस्ट सगळ्याच शाळांमध्ये काउन्सिलर हे कंपल्सरी असतंच. एक व्यक्ती तर असतेच. येस. तर कुठेतरी मला असं वाटतं, की जर शाळेतून तुम्हाला काही नोटीस आली आहे किंवा शाळेतून कोणी टीचर्सनी किंवा काउन्सिलरनी असं सांगितलंय, की आम्हाला अशा ठराविक गोष्टी तुमच्या मुलांमध्ये दिसतायत. तर ते एकतर ॲक्सेप्ट करणं पालकांनी. टीचर्सशी येऊन बोलणं, काउन्सिलरशी येऊन बोलणं, हे सगळ्यात पहिल्यांदा हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. घरी काय प्रकारचे चेंजेस आपल्याला दिसू शकतात? तर मुलाचं खाणं-पिणं अचानक कमी झालंय. खूप एकटं-एकटं राहायला लागलाय. ह्याच्यानी असं कधी-कधी होत असतं, की कोणीतरी बुलिंग चालू आहे थोडंसं हं. क्लासमध्ये. हे ऑफकोर्स मी थोडंसं हायर स्टँडर्ड्सच्या मुलांमधलं बोलतीये. अगदी लहान मुलांमध्ये युजुअली इतक्या प्रमाणात असं दिसत नाहीत गोष्टी. पण लहान मुलांमध्ये काय दिसतं, तर त्याचं अजून लिहायला शिकला नाहीये, वाचायला शिकला नाहीये. तर ते का घडतंय? अशा गोष्टी आपण घरून प्रॅक्टिस करून घेतोय की नाही? आपल्याकडून किती एफर्ट्स घेतले जातायत हं. मुलासाठी? आणि जर हे घडत नसेल, तर मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हे बघण्यासाठी तरी किमान काउन्सिलरला भेटणं हे खूप गरजेचं आहे. थोडं हायर स्टँडर्ड्समध्ये गेल्यावर मी म्हणलं तसं, की इफ द चाइल्ड इज फीलिंग लोनली ऑर इफ द चाइल्ड इज ॲक्टिंग व्हेरी अलूफ, हं. सगळ्यांपासून स्वतःला बाजूला करून घेतोय, असं काही जर घडत असेल, तर हे सुद्धा इक्वली इम्पोर्टंट आहे जाणून घेणं, की का घडतंय? आता टीनेजर्स असतील, ते तेवढ्या ओपनली पेरेंट्सशी बोलणार नाहीयेत. सो त्या पॉइंटला एखादा काउन्सिलर जर असेल, हू कॅन मेक द चाइल्ड ओपन अप हं. किंवा त्यातल्या त्यात द काउन्सिलर हॅज दोज स्किल्स. कारण आई-वडिलांचं कसं होतं, एकतर चिड केली जाते, की "तू का सांगत नाहीयेस मला काय घडलंय हे?" हं. किंवा इतकं अंझरलं-गोंझरलं जातं, की घुसमटायला होतं मुलांना कधी-कधी. सो इट इज ऑल्वेज बेटर टू टॉक टू अ प्रोफेशनल इन सच केस. तर तेव्हा मला तरी असं वाटतं, की असे काही जर सिम्प्टम्स तुम्हाला मुलांमध्ये दिसले किंवा एखादं मूल जे खूप हुशार आहे आणि अचानक त्याचे ग्रेड्स अगदी 50% वर आलेत. तर त्याच्या मागचं कारण सुद्धा जाणून घेणं, हे तुम्हाला इझिली जर जमत नसेल, तर गो टू अ काउन्सिलर. टॉक टू अ प्रोफेशनल. त्याच्यातून तुम्हाला वेगळ्या काहीतरी इन्साइट्स मिळतील. त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल, की ॲज अ पेरेंट आपण कुठे जर कमी पडत असलो, तर आपण काय केलं पाहिजे? बिकॉज अ काउन्सिलर इज अ कंप्लीटली थर्ड पर्सन. त्याला हं. ह्याच्याशी घेणं-देणं नाहीये त्या पॉइंटला, की इंटरनली तुमचं काय चाललंय. द फोकस ऑफ द काउन्सिलर इज गोइंग टू बी द चाइल्ड. त्यामुळे त्याच्याकडून जाणून घेणं आणि मग काय चेंजेस आपण करू शकतो, हे समजून घेणं. फॉर दॅट इट इज इम्पोर्टंट टू व्हिजिट अ काउन्सिलर. मच नीडेड. आणि आय गेस काउन्सिलर इज अ न्यूट्रल पर्सन. बरेचदा पेरेंट्सना जेव्हा जाऊन मूल सांगतं, तेव्हा ते थोडेसे बायस्ड होतात किंवा खूप जास्त इमोशनली अटॅच असतात त्यांच्या प्रत्येकाच्या मुलाबाबतीत. पण काउन्सिलरकडे गेल्यावर तो सगळ्या गोष्टी खूप न्यूट्रल वेनी ऐकून घेऊन त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन देऊ शकेल. करेक्ट, करेक्ट. म्हणूनच लाइक आय सेड थर्ड पर्सन हं. कोणीतरी असणं. कधी-कधी असं होतं, की घरात आई-बाबा सोडून सुद्धा मूल एखाद्याची अटॅच्ड असू शकतं. हं. आत्या आहे, मावशी आहे, काका आहे. तसं जरी होत असेल, तरी इट इज फाईन. द चाइल्ड हॅज टू हॅव ॲट लीस्ट वन पर्सन विथ whom ही ओर शी फील्स सेफ इनफ, की मी माझ्या मनात जे काय घडतंय, जे काय चाललंय, ते बोलू शकते without that person making a judgment call on me. So the counselor's job is to do that. हं. Make no judgments आणि just listen and try to find solutions. काउन्सिलर कधीही डायरेक्टली ॲडवाईस देणार नाहीये, की तू आता असं कर बरं का. असं घडलंय ना, तर असं कर. इट इज ऑल्वेज ओके, आपण हे ट्राय करू शकतो का? हां. किंवा अशा प्रकारे आपण विल यू अप्रोच इट इन धिस वे? मग आपण बघू की त्याच्यातून काय घडतंय.
इट्स ऑल्वेज गोइंग टू बी ट्रायल अँड एरर. लहान मुलांबरोबर स्पेशली व्हेन इट कम्स टू पेरेंटिंग प्रत्येक मूल हे वेगळंच आहे. मला ह्या सगळ्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. स्टॉप कंपेअरिंग युअर चिल्ड्रन. माझ्या मुलाला 50%च मिळतायत आणि त्याची मैत्रीण बघ 90% आणतीये. नाही. प्लीज, प्लीज स्टॉप डुइंग दॅट. कारण कसं आहे लहानपणी स्पेशली व्हेन इट कम्स टू प्री स्कूल 2-2 महिन्याच्या अंतरांमधली मुलं सुद्धा त्यांच्या कपॅसिटीजमध्ये सुद्धा देअर इज अ वास्ट डिफरन्स. एखाद्याची फिजिकल कपॅसिटी जेवढी आहे, जरी आपण म्हटलो, की आता हे सगळे सीनियर केजी मधले आहेत. तर सीनियर केजी म्हणजे एक स्टँडर्ड होऊन जातं बऱ्याचदा. हं. पण त्या सीनियर केजीमध्ये एखादं मूल ऑलरेडी 5.5 वर्षांचं आहे, व्हेअरएज दुसरं मूल 5च वर्षांचं आहे. तर त्या दोघांमध्ये इमोशनल डिफरन्सेस, फिजिकल डिफरन्सेस, मेंटल डिफरन्सेस हे सगळे असणार आहेत. त्याच्यामुळे त्याला येतंय आणि माझ्या मुलाला का येत नाहीये? ही कंपॅरिझन प्लीज सगळ्या पेरेंट्सनी बंद ॲब्सोल्युटली बंद केली पाहिजे. कुठल्याच गोष्टीत आणि नॉट जस्ट अकॅडमिक्स, चालणं, फिरणं, खाणं, पिणं सगळं, सगळं. तो 2 पोळ्या खायला लागलाय आणि माझी अजून एकच खातीये. नॉट डन. प्रत्येक मूल हे त्याच्या स्पीडनी, त्याच्या ह्याच्यानीच वाढणार आहे. त्याच्या क्षमतेनीच वाढणार आहे. सो इट इज व्हेरी इम्पोर्टंट टू अंडरस्टँड एव्हरी चाइल्ड इज युनिक. माय चाइल्ड इज युनिक. माय चाइल्ड इज लाइक नो अदर चाइल्ड. सो आय एम गोइंग टू लेट हर ग्रो ॲज शी इज अँड नॉट ॲज समबडी एल्सेस चाइल्ड. येस. ते आपण तारे जमीन पर मधला एक डायलॉग मला आठवला, की एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. हे आत्ता मला तुझ्या बोलण्यातनं जाणवलं, की खरंच कंपॅरिझन किल्स. येस. ॲब्सोल्युटली. आणि ॲज यू सेड, की 2 मुलं विथ अ गॅप ऑफ मे बी अ मंथ. पण आपण बघतो, की ट्विन्स असतात. ते तर सेम एजचे आहेत, पण तरी त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये, त्यांच्या ग्रोथमध्ये सुद्धा केवढा तरी डिफरन्स असतो. सो सो नक्कीच तेव्हा सुद्धा कंपॅरिझन हां. तेव्हा सुद्धा पेरेंट्सनी हे कॉन्शियसली लक्षात ठेवलं पाहिजे, की जरी ट्विन्स आहेत, तरी दे आर 2 सेपरेट इंडिव्हिज्युअल्स. इंडिव्हिज्युअल्स. येस. त्याच्यामुळे कधीच त्या दोघांमध्ये सुद्धा कंपॅरिझन करणं इज नॉट डन. ओके. सो आता आपण बोलतोय, की काउन्सिलरची मदत घेतली पाहिजे. पण जनरली काउन्सिलरकडे जायचं, काउन्सिलिंग घ्यायचं किंवा थेरपी घ्यायची म्हटलं, की ना जरा थोडेसे पेरेंट्स घाबरतात किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत किंवा असे कुठले मिसअंडरस्टँडिंग्ज आहेत, की काउन्सिलरकडे जाणं म्हणजे एक लेबल आहे, असं पेरेंट्समध्ये दिसून येतं. असा तुझा कुठला काही पर्टिक्युलर अनुभव आहे का? किंवा व्हॉट यू विल से अबाउट द मिसअंडरस्टँडिंग्ज अबाउट कमिंग टू यू? आपल्यामध्ये म्हणजे स्पेशली इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये एक असं द मिसकन्सेप्शन इज काउन्सिलरकडे जायचं किंवा सायकॅट्रिस्टकडे जायचं, याचा अर्थ माझं मूल वेडं आहे. असं नाहीये. येस. पेरेंट्सच्या मनात एक ती भीती बसलेली भीती. असते. सो जेव्हा केव्हा असं कधी टीचर्सकडून सजेशन येतं किंवा इव्हन बाकीच्या कोणाकडून नेबर्सकडून येईल किंवा रिलेटिव्हजकडून येईल, की बाबा काहीतरी वाटतंय बरं का, सो दाखवून घेतलं तर बरं. ते बऱ्याचदा पहिली रिएक्शन हीच असते, की माझा मुलगा वेडा नाहीये. पण काउन्सिलर हा कशासाठी आहे? काय इश्यू आहे हे तर जाणून घ्यायला पाहिजे ना. आता तारे जमीन बद्दल आपण आता जे म्हटलो, की इट इज द मूव्ही इज अबाउट लर्निंग डिसेबिलिटीज मेनली. येस. त्याला लिहिता वाचता येत नाहीये. पण तो मुलगा केवढा क्रिएटिव्ह दाखवलाय त्याच्यात. आणि ते लिहिता वाचता का येत नाहीये? बिकॉज ही हॅज अ लर्निंग डिसऑर्डर. येस. पण हे पेरेंट्सना कळलेलंच नाहीये. त्या पॉइंटपर्यंत जोपर्यंत तो आमिर खान त्याला समजून घेत नाही आणि त्याच्यावर काम करत नाही, तोपर्यंत पेरेंट्सना हे समजतच नाही. जसं त्याच्या प्रिव्हियस शाळेत सांगितलेलं असतं, तो फेल होतोय, सगळ्यात फेल होतोय आणि पेरेंट्सची रिएक्शन काय असते, की तू बुद्धू आहेस किंवा तू लेझी आहेस. तू काम करत नाहीयेस म्हणून तू फेल होतोयस. पण तुला हे समजत नाहीये का? किंवा तुला हे नाही समजत आहे आत्ता, तर मी तुला कुठल्या वेगळ्या प्रकारे समजावू शकते? हे काउन्सिलरकडून जास्त इझिली येतं.
तर कुठेतरी तो ॲक्सेप्टन्स आला पाहिजे पेरेंट्समध्ये, की माझ्या मुलात कुठेतरी छोटीशी कमतरता असेल, पण ती सुद्धा घालवण्याचे ऑप्शन्स असतात. ती ओव्हरकम करण्याचे आपल्याकडे ऑप्शन्स असतात. सो त्यासाठी काउन्सिलरला भेटणं. आता बऱ्याचदा असं होतं, की जर काही सिव्हिअर इश्यूज असतील, आता फॉर एक्झाम्पल ADHD, हं. अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. म्हणजे काय, की मूल शांत बसू शकत नाही. द चाइल्ड इज व्हेरी ब्राईट. ऐकतोय, सगळं चालू आहे एकीकडे, रिटेन्शन पॉवर इज अमेझिंग. ओरली सगळं सांगता येतंय. पण अनेबल टू सिट इन वन प्लेस अँड डू हिज वर्क. हं. रायटिंग असेल, कलरिंग असेल, जे काय असेल. तर अशा वेळेस कसं होतं, नुसतं काउन्सिलरकडे जाऊन पण उपयोग नसतो. देअर आर मेडिसिन्स फॉर धिस. मग द काउन्सिलर माइट सजेस्ट द पेरेंट्स टू गो टू अ सायकायट्रिस्ट. बिकॉज औषधं जी आहेत ती सायकायट्रिस्टच देणार आहे. पण ती सुरुवात तर व्हायला पाहिजे ना. आणि मग त्याबरोबर बऱ्याच थेरपीज पण आपण देऊ शकतो. बिहेवियर मॉडिफिकेशनसाठी आपण पेरेंट्सना सांगू शकतो, की तुम्ही घरून काय-काय करू शकता किंवा तसंच टीचर्सशी पण बोलता येतं, की आता अशीच जर केस आहे समजा, की तो मुलगा काहीच ऐकत नाहीये, तर सतत भिरभिर, भिरभिर क्लासमध्ये. मग थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी द्या त्याला. हं. बाबा पुस्तकं आणून वाट बरं सगळ्यांना, पेन्सिल्स तू दे सगळ्यांना. आणि कुठेतरी ना ती एनर्जी घालवणं, आता त्या मुलाला नाही समजत, की मी का शांत नाही बसत आहे. तर ती एनर्जी घालवण्याचा स्कोप त्याला देणं इज इन आवर हँड्स. तो हे करेक्ट. सुद्धा पेरेंट्सनी एक्सेप्ट केलं पाहिजे. जेव्हा असे सजेशन्स मिळतात, की काउन्सिलरकडे जाऊन या, तर ते का सांगितलं जातंय आणि ते आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच सांगितलं जातंय. हे हा एक्सेप्टन्स जो आहे ना, हा अजूनही बऱ्याच ठिकाणी कमी आहे. सो तो सुद्धा कारण इट इज ऑल फॉर द बेनिफिट ऑफ द चाइल्ड. येस. पेरेंट्सचा रोल किती महत्त्वाचा आहे काय सांगायची गरज नाही. आता मला सांग, की गुड पॅरेंटिंग म्हणजे परफेक्ट पॅरेंटिंग म्हणजे काय असू शकतं? एक मला थोडक्यात सांगू शकतेस तू? कारण का याचं उत्तर खूप सविस्तर असू शकतं. पण तरी देअर इज नो सच थिंग एज परफेक्ट पॅरेंटिंग. असं कधीच होणार नाहीये, की हे इतके आयडियलिस्टिक पेरेंट्स आहेत, की ह्यांच्याकडून कधीच कुठली चूक झाली नाही किंवा कुठल्याच बाबतीत त्यांनी म्हणजे त्यांचं मूल कुठेच चुकलं नाहीये. असं तर कधीच होणार नाहीये. वी आर ऑल ह्युमन्स. वी आर गोइंग टू मेक एरर्स. पण मला तरी असं वाटतं, की ॲज लाँग ॲज युअर चाइल्ड इज हॅपी, ॲज लाँग ॲज युअर चाइल्ड इज ओपन टू यू, तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय, तुमच्याशी त्याचं सोशल इंटरॅक्शन्स चांगल्या आहेत. त्याला कळतंय, की मी बाहेर जाऊन कसं वागलं पाहिजे किंवा मी घरातल्या बाकी नातेवाईकांशी कसं वागलं पाहिजे. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, ॲज लाँग ॲज ह्या फॉलो होतायत, की डेंजरस काय आहे हे मला कळतंय. आईचा हात सोडून 5 वर्षाचं मूल आहे, आईचा हात सोडून रस्ता क्रॉस करायचा नाही. हे आपण लहानपणापासून जरी शिकवत असलो, तरी एका पॉइंटला मी पळत सुटलोय का? असं जे मूल करत नाहीये, इट इज ऑल बिकॉज ऑफ गुड पेरेंटिंग स्किल्स. थोडंसं त्याच्यात सुद्धा आता प्रकार आहेत. अथॉरिटेरियन पेरेंटिंग, डेमोक्रॅटिक पेरेंटिंग. हो, हं, पण हं, हं. कुठेतरी सगळ्याचा बॅलन्स करणं आणि मग मुलाला थोडं तर फ्रीडम देणं. पण असं पण नाही, की मुलाला असं वाटतंय, की आई-वडिलांनी आपल्याला वाऱ्यावर सोडून दिलंय. हां. त्या लिमिटपर्यंत ती लिमिट क्रॉस नाही करायची आपल्याला. सो ऑल धिस कम्स डाउन टू गुड पेरेंटिंग. मगाशी तू म्हणलास तसं, की पेरेंट्समध्ये, आई-बाबांमध्ये युनिटी ही मुलाला कायम दिसली पाहिजे. बिकॉज त्याच्यातूनच तो शिकणार आहे. त्याच्यातूनच त्याचे सुद्धा स्किल्स डेव्हलप होणार आहेत. थोडक्यात त्याचे पहिले आयडॉल्स हे पेरेंट्स असतात. इमिजिएट आयडॉल्स. नक्कीच. येस. सो अशा कोणत्या 3 टिप्स तू पेरेंट्ससाठी देशील? अ, ओके. आता अगेन युनिटी येस. ही दिसलीच पाहिजे. त्याला काहीच ऑप्शन नाही. मुलासमोर भांडण करायचं नाही. तुमच्यामध्ये कितीही वादविवाद असू देत, काहीही असू देत.
द चाइल्ड शुड नॉट बी इन फ्रंट ऑफ यू वेन ऑल दिस इज हॅपनिंग. त्याच्यानंतर काही गोष्टी डिसिप्लिनमध्ये इस्पेशली ह्या फॉलो केल्याच पाहिजेत. वेन यू आर हं. सेइंग नो टू समथिंग, इट हॅज टू बी अ फर्म नो. म्हणजे आज नो म्हटलोय, उद्या त्याच गोष्टीला येस म्हटलोय, तर काही उपयोग नाही त्याचा. सो दॅट अल्सो हॅज टू बी अ व्हेरी फर्म काय म्हणता येईल, म्हणजे दॅट दॅट हॅज टू बी अ व्हेरी फर्म रूल ऑफ पेरेंटिंग. आणि सी वी आर ऑल ट्राइंग टू टर्न इंटू गुड ह्युमन बीइंग्स. माण मा माणुसकी ही आपण आपण जेवढी चांगली दाखवू, तीच मुलं कॉपी करणार आहेत. 100%. त्याच्यामुळे ॲज लाँग ॲज वी आर गुड पीपल, ॲज लाँग ॲज वी आर बिहेविंग वेल, मुलं तेच बघून शिकणार आहेत. त्यामुळे यू हॅव टू बी गुड आयडल्स फॉर युअर फॉर देम. चिल्ड्रन. यू हॅव टू ऑल्वेज रिमेंबर की ते आपल्याला बघतायत. हं. सो आपण कसं वागतोय, आपण काय करतोय, ह्याच्यावर खूप कंट्रोल असायला पाहिजे. येस, ग्रेट. सो तू आज आमच्या जनता सुपरस्टार पॉडकास्टमध्ये आलीस आणि आम्हाला ह्या जे काही सगळी माहिती प्रोव्हाईड केली आहेस किंवा ह्या ज्या काही टिप्स दिल्यात तू, त्याचा आमच्या सगळ्या पॅरेंट्सना नक्कीच ह्याचा फायदा होणार आहे. आणि मेनली काउन्सिलरकडे जाणं, काउन्सिलिंग घेणं, शाळेत जर काउन्सिलरनी बोलावलं असेल, तर एक ओपन माइंडेडनेस ठेवून त्यांच्याकडे जाऊन ते काय सांगतायत ॲटलीस्ट ऐकून घेऊयात. हा एक त्यांच्या माइंडसेट क्रिएट नक्कीच होईल ह्या सगळ्या आत्ताच्या आपल्या डिस्कशन मधनं, याची मला पूर्ण खात्री आहे. सो थँक यू सो मच फॉर कमिंग टुडे. तुम्हाला दोघांना पण खूप थँक यू. जनता सुपरस्टारमध्ये मला बोलवलं त्यासाठी. आणि माझे आत्तापर्यंतचे जे काय अनुभव होते, ते सगळे मला ह्या पॉडकास्टमधून एक्सप्लेन करता आले. माझे ओपिनियन्स देता आले. सो त्यासाठी आय एम व्हेरी, व्हेरी थँकफुल टू यू ऑल. थँक यू. आणि अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्सवरचे पॉडकास्ट ऐकण्यासाठी जनता सुपरस्टारला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.